हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 38 साइज कटोरी ब्लाउजचे पूर्ण कटिंग अँड टिचिंग स्टेप बाय स्टेप। आपण 38 साइजच्या कटोरी ब्लाउजचे मापे पाहूया। छातीचे माप 38 इंच आहे, त्याच्यामध्ये +2 घेतला आहे। कंबर 36 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच घेतले आहे। शोल्डर 7 इंच घेतले आहे। मुंडा 7 इंच घेतला आहे। पुढचा गळा 5.5 इंच घेतला आहे। मागचा गळा 10 इंच घेतला आहे। बाह्या 10 इंच आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे फोल्ड करण्यासाठी। गळ्याची रुंदी 3.25 इंच घेतली आहे। अशी ही मापे आहेत, परफेक्ट फिटिंग साठी घेतलेली आहेत। आता आपण पाठीमागचा पार्ट कट करून घेऊयात। आता आपण गळा कट करून घेऊया। मुंडा अर्धा इंच कट करायचा, म्हणजे शोल्डर उतरत नाहीये। माझ्याकडे पेपर कटिंग केलेले आहेत ते मी टाकून कापड कट करणार आहे। त्यासाठी आता आपण 38 साइज कटोरी ब्लाउज कट करायला घेऊयात। 1 मीटर कपडा घेतला आहे। पूर्ण उंची ही 15.5 इंच घेतली आहे। आपल्याला तयार 14 इंचाचा ब्लाउज हवाय। आता आपण बाह्या कट करून घेऊयात। 11.5 इंचाची बाही घेतली आहे मी। खालच्या साईडला फोल्ड मारण्यासाठी 1.5 इंच घेतला आहे। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बाही कट करून घेऊयात। छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि बाही कट करून घ्यायची। कटिंग झाल्यानंतर आपण टिचिंग प्रोसेस पाहूया। कटोरी ब्लाउज शिवताना फिटिंग, शेप आणि फिनिशिंग खूप महत्त्वाचे असते। मी येथे तुम्हाला कटोरी कशी बसवायची, साइड कट कसा द्यायचा आणि शेवटी फिनिशिंग सगळं दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही घरी सुद्धा हा ब्लाउज अगदी सहज शिवू शकता। हे झाले आपली 38 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग। आता आपण ब्लाउज टिच करूया। कटोरी दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायची। 1.5 इंचावरती खाली मार्क करायचा आणि वरती 2.25 इंचावरती टिप मारून घ्यायची। अशी व्यवस्थित टिप मारून घेतल्यानंतर व्यवस्थित कटोरीला टोक येते, व्यवस्थित कटोरी येते। दोन्ही कटोऱ्या अशाच टिपा मारून घ्यायच्या। आता कटोरी आपण जोडून घेऊयात। आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊयात। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे क्रॉस पट्टी ठेवायची, एक खाली ठेवायची आणि एक वरती ठेवायची, मध्ये कटोरी ठेवायची। दोन्ही साइडून टिपा मारून घ्यायच्या। कटोरीचा भाग असा फोल्ड मारून घ्यायचा आणि अशी टिप मारून घेतल्यानंतर हा आपला पुढचा पार्ट तयार होईल। हा झाला आपला पुढचा पार्ट तयार। उरलेले कापड कट करून घ्यायचं। असा दुसराही भाग तयार करून घ्यायचा। सगळी मापे व्यवस्थित आहेत का ते बघायचे। उरलेले कापड कट करून घ्यायचं। हुकपट्टी तयार करून घेऊयात। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही साइडच्या पट्ट्या तयार करून घेऊयात। हे आपण हुकपट्टी तयार करत आहोत। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही साइडच्या पट्ट्या तयार करून घेऊयात। दोन्ही साइड तयार झाल्या आहेत। गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा। आता आपण पाठीमागचा पार्ट तयार करून घेऊयात। पाठीमागे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले होते, तिथे आपण फोल्ड मारून घेऊयात। नंतर तिथे हात शिलाई करून घ्यायची।
पाठी 4 इंचाचा टक्स मारायचा। अर्धा इंच 4 इंचाचा टक्स मारून घ्यायचा म्हणजे ब्लाऊज वरती जात नाही। अर्धा इंच दोन्ही साईडून 4 इंचाचा टक्स मारायचा वरती। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे टक्स मारून घ्या। हा झाला आपला पाठीमागचा पार्ट तयार। आता आपण पाठीमागचा पार्ट आणि पुढले दोन्ही पार्ट व्यवस्थित आहेत का ते बघूयात। थोडं कापड इकडे तिकडे झालं तर कट करून घेऊयात। आता आपण शोल्डर जोडून घेऊया। दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेऊयात। आता आपण भाई जोडून घेऊयात। भाईचा खालच्या साईडून फोल्ड मारून घेऊयात। शोल्डर ही सरळ ठेवायची आणि भाई जोडून घ्यायची। दोन्ही साईडच्या भाया जोडून घ्यायच्या। आता आपण फिटिंगची मापे टाकून घेऊयात दोन्ही साईडून आणि टीच करूयात। दोन्ही साईडून जोडून झाल्यानंतर हा आपला ब्लाउज तयार होईल। आता आपल्याला गळ्याला गोट मारायचा आहे। 1.5 इंचाची पट्टी घ्यायची काढून आणि आता आपण ते फोल्ड करून गोट मारून घेऊयात। फोल्ड मारल्यामुळे गोट व्यवस्थित येतो। साईडून निघालेला कपडा थोडा कट करून घेऊयात म्हणजे गोट व्यवस्थित बसला जातो। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे गोट मारून घ्या। एकदम बारीक गोट येतो। हा झाला आपला ब्लाउज तयार। हुक लावून घेतल्यानंतर हा 38 साइज कटोरी ब्लाउज तयार झाला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।